चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीची अगदी आज सकाळीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि आरती सुद्धा पार पडली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यंदाचं या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं 105वं वर्ष आहे। मुंबईमधल्या जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी हे एक असं मंडळ आहे। यंदाच्या वर्षी या मंडळांनी जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा हा बाप्पाच्या आजूबाजूला साकारलेला बघायला मिळतो। दरवर्षीच्या प्रमाणेच यंदाच्या वर्षी सुद्धा 20 फुटांची चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही गणेश मूर्ती बघायला मिळते। चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधून सुद्धा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सध्या मी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आहे। आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी अगदी सकाळी 6 वाजल्यापासून भक्तांची रांग लागलेली आहे। यंदाच्या वर्षी या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं काय खास आहे तर यंदा जगन्नाथपुरीचा देखावा इथे साकार केलेला आहे। सुंदर मंदिर आपल्याला हुबेहूब अगदी जगन्नाथपुरीचं हे मंदिर दिसतंय आणि इथे आपण गणपतीची जर मूर्ती बघितली तर 20 फुटाची म्हणजे प्रभावळ पकडून 20 फुटाची ही मनमोहक सुंदर अशी या चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही मूर्ती आहे। दरवर्षी वेगवेगळे देखावे साजरे केले जातात आणि यावर्षी जसं मी आधी सांगितलं की जगन्नाथपुरीचा देखावा आहे आणि काय वेगळे पण यंदाच्या वर्षी या लाडक्या चिंतामणीचं आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत विठ्ठल पै सर। मी जसं सांगितलं की जगन्नाथपुरी आहे आणि कृष्ण अवतारातला चिंतामणी हे आमचं 105वं वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही जगन्नाथपुरी या थीमवर आपलं चिंतामणी श्रीकृष्ण अवतरला आहे। मूर्तिकार रेश्मा खातो यांच्या संकल्पनेतून आणि राहुल परब यांच्या सजावटीतून इथे जगन्नाथपुरीचं आम्ही थीम उभी केलेली आहे। काय असणार नक्कीच चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे फक्त उत्सव न साजरा करता पूर्ण वर्षभर आपण लोकांसाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवत असतो। त्यामध्ये आपल्याकडे ग्रंथालय आहे, अभ्यासिका आहे, आपल्याकडे आरोग्य केंद्र आहे, 778 रक्तदात्यांनी आपल्याला या ठिकाणी रक्त दिलेलं आहे। त्यामुळे जुन्या मंडळांपैकी एक असं हे मंडळ आहे आणि इथे पण आपण बघतोय की अथर्व शिष्य पठण इथे होणार आहे आणि त्यासाठी अनेक जर इथे जमत आहेत तर दुसरीकडे सर्व हे भक्तगण आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।